आपल्या मुलांविषयी याकोबाने केलेले भाकीत. मग याकोबाने आपल्या मुलास बोलावून म्हटले, तुम्ही सर्व एकत्र जमून या, म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल ते मी तुम्हास सांगतो. याकोबाच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका. तुमचा बाप इस्रायल याच्याकडे कान द्या. रौबेना, तू माझा ज्येष्ठ, माझे बळ, माझ्या पौरुषाचे प्रथम फळ आहेस. प्रतिष्ठेचे श्रेष्ठत्व आणि सामर्थ्याचे श्रेष्ठत्व प्रत्यक्ष तूच. तथापि तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळावयाचे नाही, कारण तू आपल्या बापाच्या खाटेवर चढलास. तू ती भ्रष्ट केली, तो माझ्या शय्येवर चढला. शिमोन व लेवी हे भाऊ आहेत. त्यांच्या तरवारी प्रत्यक्ष अत्याचाराची हत्यारे होत. माझ्या जीवा, त्यांच्या मसलतीत शिरू नको. माझ्या शीला, यांच्या मंडळात सामील होऊ नको, कारण रागाच्या भरात त्यांनी मनुष्यवध केला. त्यांनी उन्मत्तपणाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडिल्या. त्यांच्या रागाला धिक्कार असो, कारण तो भयंकर आहे. त्यांच्या क्रोधाला धिक्कार असो, कारण तो निष्ठुर आहे. मी त्यांची याकोबात पांगापांग करीन, इस्रायलात त्यास विखरीन. हे यहुदा, तुझे बंधू तुझा धन्यवाद करीतील. तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगुटी धरील. तुझ्या बापाचे मुलगे तुझपुढे नमतील. यहुदा सिंहाचा छावा आहे. माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस. तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबून बसला आहे. त्याला कोण छेडणार? यहुदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे, तो येईपर्यंत ते त्याचकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही. राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील. तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला, आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील. तो आपले वस्त्र द्राक्षारसात, आपला पोशाख द्राक्षांच्या रक्तात धुईल. त्याचे नेत्र द्राक्षारसाने आरक्त होतील. त्याचे दात दुधाने शुभ्र होतील. जबुलून सागरतीरी वस्ती करील. तो जहाजांचे बंदरच होऊन राहील. त्याची सरहद्द सिदोनापर्यंत जाईल. इस्साखार दणकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांच्या दरम्यान दबून बसतो. विश्रांतीला हे चांगले स्थल आहे. हा देश मनोहर आहे असे पाहून भार वाहण्यास त्याने आपला खांदा वाकविला. तो बिगार काम करणारा दास बनला. दान इस्रायलाचा एक वंश असून आपल्या लोकांचा तो न्याय करील. दान हा मार्गातला सर्प, वाटेवरचा नाग होईल. हा घोड्याच्या टाचेस दंश करीतो, तेव्हा त्यावरला स्वार उलथून मागे पडतो. हे परमेश्वरा, मी तुझ्याकडून उद्धार होण्याची प्रतीक्षा करीत आहे. गाद ह्याच्यावर हल्लेखोरांची टोळी हल्ला करील, तथापि तो त्यांच्या पिछाडीवर हल्ला करील. आशेराचे अन्न पौष्टिक होईल. तो राजास योग्य अशी मिष्टान्ने पुरविल. नफ्ताली हा मोकळी सुटलेली हरिणीच होय. तो सुंदर भाषणे करणारा होईल. योसेफ हा फळझाडाची शाखा आहे. निर्झरापाशी लावलेल्या फळझाडाची शाखा आहे. त्याच्या डहाळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. तिरंदाजांनी त्यास त्रस्त केले, त्यास बाण मारिले, त्याचा पिच्छा पुरविला, तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले. याकोबाचा समर्थ देव, मेंढपाळ, इस्रायलाचा खडक, ह्याच्या नावाने त्याचे भुज स्फुरण पावले. तुझे सहाय्य करणारा तुझ्या पित्याचा देव, तुला वरदान देणार सर्वसमर्थ देव याजकडून हे होईल. वरून आकाशाची व खालून जलाशयाची वरदाने तो तुला देईल. अंगावर पिणाऱ्यांची व पोटच्या फळांची वरदाने तो तुला देईल. तुझ्या पित्याची वरदाने प्राचीन पर्वतांच्या वरदानांहून श्रेष्ठ आहेत. ती सनातन डोंगरांपासून प्राप्त होणाऱ्या इष्ट वस्तूंहून श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, आपल्या भाऊबंदात जो प्रमुख आहे त्याच्या शिरी येवोत. बन्यामीन हा फाडून टाकणारा लांडगा आहे. सकाळी तो शिकार खाऊन टाकील, सायंकाळी लुटीचे वाटे करील. हे सगळे इस्रायलाचे 12 वंश होत. त्यांचा पिता त्यास आशीर्वाद देताना वचने बोलला ती हीच. प्रत्येकास त्याच्या त्याच्या परी त्याने आशीर्वाद दिला. याकोबाचा मृत्यू व त्याचे दफन. मग त्याने त्यास आज्ञा केली की मी आपल्या पूर्वजास जाऊन मिळेन, तेव्हा मला एफ्रोन हित्ती याच्या शेतातल्या गुहेत माझ्या वडिलांपाशी पुरा.
कनान देशातील ममरे समोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहा, जी अब्राहामाने शेतासह एफ्रोन हित्ती ह्याच्यापासून आपल्या मालकीचे कब्रस्तान व्हावे म्हणून विकत घेतली होती, तीच ही. तेथेच अब्राहाम व त्याची स्त्री सारा यास पुरिले. इसहाक व त्याची स्त्री रिबका यासही तेथे पुरिले. तेथेच लेयासही पुरिले. ते शेत व त्यातील गुहा ही हेथींकडून खरेदी केली आहेत. आपल्या मुलांना आज्ञा करण्याचे संपविल्यावर याकोबाने पलंगावर आपले पाय घेतले व प्राण सोडिला आणि तो आपल्या पूर्वजांस जाऊन मिळाला.